रामकृष्ण हरी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शिवांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयं सर्वलोकैकनाथं. श्री कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. परम पावन पवित्र अशा अधिक मासामध्ये अधिक मास महात्म्य कथेचं चालू असलेलं आपलं रोजचं चिंतन. कालपर्यंत आपण 27 भागावरचे अध्याय बघितले आणि आज अध्याय 28वा. आपल्याला माहिती आहे, निमिषारण्यामध्ये सूत ऋषिराज ऋषी सूत हे इतर ऋषींना धर्मचर्चेमध्ये अधिक मासाचं महत्व सांगत असताना सांगतात, हे अधिक मासाचं महत्व भगवान नारायणाने लक्ष्मीला सांगितलं. काय सांगितलं? आतापर्यंतचे 26 अध्याय बघितले, 27 अध्याय बघितले आणि आजच्या 28व्या भागामध्ये लक्ष्मी मातानी नारायणाचा संवाद चालू आहे. परम पवित्र असा सुख संवाद चालू असताना लक्ष्मी माता नारायणाला म्हणते, नारायणा, अहो प्रभू, मला सांगा ना. मी बघितलं, आतापर्यंत अनेक कथा आपण सांगितल्या आणि तसंही आम्ही बघतो, काय सर्व व्रत कथा जप दान विधी हे सर्व काय स्त्रियांनीच करायचे का? स्त्रियांनीच हा ठेका घेतलाय का? पुरुषांना व्रत नाहीत का? नारायण हसून म्हणतात, लक्ष्मी, अगं तसं नाही, पुरुषांनी सुद्धा हे व्रत करायचे. मी सांगितलंय, अनेक कथेमध्ये पुरुषांनी हे व्रत केलंय. पण लक्ष्मी माता म्हणते, पण भगवंता एक सांगू, बरेचदा नुसतं स्त्रियांवरच व्रत स्त्रियाच जास्त करतात असं दिसते. भगवान म्हणतात, खरं आहे तुझं लक्ष्मी. स्त्रिया या मुळातच धार्मिक असतात, प्रेमळ असतात, सर्वांना सामावून घेण्याची त्यांची इच्छा असते. सर्वांच्या बघा, घरातली स्त्री सर्वांचं जेवण झालं की नाही दोनदा विचारते, मुलं जेवलेत का? सर्वांचं जेवण झाल्यावर स्त्री उरलं आहे त्यात भागवण्याचा प्रयत्न करते. आपल्याला माहिती आहे ती कथा वेगळी होईल, पण काय सांगायचं, स्त्रिया या अधिक मासामध्ये पुरुषांपेक्षा जास्त अधिक मासाचा विधी करताना दिसतात. ही गोष्ट खरी आहे. नारायण म्हणतात, अगं लक्ष्मी, खरं सांगू तुला, स्त्रिया जेवढ्या आपल्या इथे महान आहेत ना, स्त्रिया पतिव्रता, त्यांचं पातिव्रत्याने काय काय जगतामध्ये घडलं तुला माहिती आहे ना? पतिव्रतेचं काय महत्व आहे तुला माहिती आहे ना? अनेक कथा तुला माहिती असतील. लक्ष्मी नारायण म्हणतात, विष्णू नारायण म्हणतात, लक्ष्मी, तुला अनुसया मातेची कथा माहिती आहे, तुला लोपामुद्राची कथा माहिती आहे, तुला सावित्रीची कथा माहिती आहे, तुला रेणुकीची कथा माहिती आहे. या सर्व नारी शक्ती, मातृशक्ती, स्त्री शक्ती होत्या. आपल्या पातिव्रत्याच्या भरोशावर, पतिव्रता धर्मावरती त्यांनी पुण्य संचय केला आणि जगताच्या कल्याणाचा मार्ग त्यांना उपलब्ध झाला. किती ताकद आहे पतिव्रतेची. तुकोबाऱ्याचा अभंग सांगू का? तुकोबाऱ्या म्हणतात, तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. अहो, या पतिव्रतेची देवावर सत्ता चालते. आता पतिव्रतेच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर 7 प्रवचन वेगळे होतील. आपल्याला अधिक मासातील भगवान नारायणाने लक्ष्मीला सांगितलेल्या पतिव्रतेचा विचार करायचा आहे. भगवान सांगतात, लक्ष्मी, पूर्वी आपल्या देशामध्ये काश्मीर राज्यामध्ये एक राजा, धर्मानं वागणारा राजा आणि त्याची बायको होती. त्या राजाचं नाव धर्मपुरी क्षेत्रामध्ये धर्मशर्मा नावाचा राजा आणि सुशीला नावाची त्याची पत्नी. आपलं पूजापाठ करायचे,
धर्मविधी करायचं आणि आपलं कारभार चालू द्यायचा व्यवस्थित. वयाची 50 साठी झाली, मला मुलं बाळ नाही. काय निपुत्रिकांचं दुःख वेगळं असते. सर्व संपत्ती आहे, सर्व आहे, पण मुलं बाळ नसले तर दुःख असते ना. तसं दुःख त्यांच्या चित्ती होतं. योगायोगानं काही दिवसानं असाच धर्मचर्चा धर्मकार्य करत असताना भगवंताची कृपा झाली म्हणा. यांच्या मनामध्ये तीर्थयात्रेला जायचा विचार आला. ते काशी क्षेत्री गेले. काशी क्षेत्रामध्ये जाऊन भगवंताचं दर्शन घेतलं, गंगेचं स्नान घेतलं, गंगाजीला प्राशन केलं. आणि हे सर्व करत असताना तिथे 1 महिना 2 महिना हे दाम्पत्य राहिलं. परिणाम असा झाला, तिथलं वातावरण पवित्र वातावरण, भगवंताचं नामस्मरण, गंगा मातेचं स्नान, या सर्वांनी सर्व याची पुण्याई असेल कदाचित. धर्म शर्माची पत्नी गर्भिणी राहिली महाराज. आनंद होणारच ना हो. 5 वर्ष झाले, 50 वर्ष झाले, मूलबाळ नाही. आता गर्भिणी झाली आणि काही दिवसात अर्थात कालावधीप्रमाणे 2 मुलं एका वेळेस जन्माला आली. आणि शांताराम आणि शंतनू हे त्या 2 मुलांचं नाव ठेवलं. मुलं वाढत गेली. दोघंही पती पत्नीला त्या ठिकाणी आनंद होत चालला. घरामध्ये कमी कशाचीच नाही ना. धन आहे, संपत्ती आहे. आता मुलं बाळा नव्हती, तेही झाली. आनंदाने सर्व संसार चाललाय, आनंदाने कारभार चाललाय. मुलं 5 वर्षाची झाली महाराज. पण ही 5 वर्षाची मुलं त्या ठिकाणी 12 वर्षाची राजकुमार दिसावी अशी दिसायला लागली. पण काय असते, आपल्याला माहिती आहे, भोग माणसाचा किंवा पूर्व पाप किंवा या जन्मातलं पाप काहीतरी आड आलं. एक दिवस हे दोन्ही मुलं यांना अंगाला दाह झाला, म्हणजे ताप आला महाराज. आणि तापाने एवढे आजारी पडले. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, यांचा ताप कमी होत नाही. राजाने धन्वंतरी, राजाचे राजवैद्य धन्वंतरी बोलावले. काही उपाय नाही महाराज, काही फरकच पडायचा नाही. काय करायचं? असं करता करता 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. राजवैद्य आपली औषधे देत आहेत, पण काही केलंय त्या ठिकाणी त्यांचा ताप उतरत नाही. काय करायचं महाराज? राजा राणीला दुःख वाटायला लागलं. आपले मुलं अनेक वर्षानंतर ही मुलं झाली आणि आता हे दुःख काय करायचं, कसं यांना आराम पडेल? तेवढ्यात त्यांच्याकडे गालव नामाचे प्रसिद्ध असे ऋषी आले. गालव ऋषी राजाकडे आले. राजाने आदर सत्कार केला आणि सांगितलं, ऋषीमुनी महाराज, अहो माझे दोन्ही मुलं तापाने फणफणतायत. काही केला त्यांचा ज्वर कमी होत नाही. वैद्य येऊन गेले, सर्व येऊन गेलं. काही दैवी उपाय आहे का? गालव ऋषीने आपले डोळे लावले. या ऋषींना सर्व मागचं पुढचं सर्व कळत असते महाराज. त्यांच्या लक्षात आलं कुठल्या पापाचं हे फळ आहे, कुठले भोगे आहे. त्यांनी सांगितलं, दैवी उपाय आहे ना? म्हणजे सांगा ना महाराज. कोणीतरी एक पतिव्रता, त्या पतिव्रतेने यांच्या अंगावर जर 3दा गंगाजल शिंपडलं तर यांचा ताप नाहीसा होईल. गालव ऋषींनी सांगितलं. राजाने म्हटलं, असं? बरं. मग राजाने गावामध्ये दौंडी पिटवली. आपल्या राज्यामध्ये दौंडी पिटवली. जी कोणी पतिव्रता असेल त्या पतिव्रतेने राजवाड्यावरती यावं. माझ्या 2 मुलांचा ताप शमवण्यासाठी त्यांच्या अंगावरती गंगाजल शिंपडायचं आहे. फक्त अट ती पतिव्रता असावी. महाराज, पूर्ण राज्यामध्ये ऐटीनं मिरवणाऱ्या सर्व महिला, ज्या स्वतःला महान पतिव्रता समजायच्या, घाबरल्यात ना. कारण आपण पतिव्रता असं म्हणतो, तिथे गेलो आणि आपण पाणी शिंपडलं आणि तो जर उठला नाही तर आपला बुरखा फाडला जाईल, नाही का? त्यापेक्षा झाकले मोठ 1.25 लाखाची जायचंच नाही. कोणीच आलं नाही हो राज्यातून. शेवटी राजाने आपल्या राणीला विचारलं, राणी तुम्ही शिंपडा. राणी ही तयार झाली नाही. याचा अर्थ प्रत्येकाला आपल्या पतिव्रता धर्माच्या बाबतीत कुठेतरी डाऊट होता. राजाला आश्चर्य वाटलं, काय चाललंय, एकही माझ्या राज्यामध्ये पतिव्रता नाही. शेवटी कोणीतरी एक भिल्लीनं तिकडून आली आणि या राजाच्या राजवाड्यामध्ये त्या ठिकाणी तिने प्रवेश मागितला आणि पाणी मागितलं. मला खूप तहान लागली आहे, पाणी द्या. गर्दी बघते आणि ती विचारते, काय झालंय? तेव्हा तिला सांगण्यात आलं की राजाची दोन्ही मुलं, त्यांचा दाह कमी होत नाही, ज्वर कमी होत नाही, खूप उपाय केले, पण काहीच उपाय नाही.
भिल्लिनीने विचारलं. यांनी सांगितलं उपाय आहे, पण एका कोण्या तरी महिलेने त्याच्या अंगावरती गंगाजळ 3दा शिंपडलं पाहिजे. ती महिला पतिव्रता असायला पाहिजे. भिल्लीन ओरडली, तुम्हाला काही लाज शरम आहे की नाही? कोणीला एवढ्या इथे महिला उभ्या आहेत, एकही समोर कशी येत नाही, एकीलाही कशी दया येत नाही. तेव्हा तिथल्या मंडळींनी सांगितलं, अगं पतिव्रता असावं लागतं. भिल्लीने म्हणते, पतिव्रता म्हणजे काय? मला माहिती नाही पतिव्रता म्हणजे काय असते ते. पतिव्रता म्हणजे काय मला माहिती नाही. लोक तिला सांगतात, मग तुला माहिती नाही तर तू काय करते? ती म्हणते, हा मुलांचा दाह माझ्याने बघवल्या जात नाही, आणा ते गंगाजल. भिल्लीने गंगाजल मागवलं. महाराज आपल्या नवऱ्याचं भगवानाचं नाव घेतलं. भगवान तिच्या नवऱ्याचं नाव होतं, भगवान म्हटलं आणि 3दा पाणी शिंपडलं. दोन्ही मुलं उठून बसली. त्या दोन्ही मुलांनी त्या भिल्लिनीचे पाय पकडले. महाराज भिल्लिनी म्हणते, मला पतिव्रता वगैरे व्याख्या माहिती नाही, पण मी माझ्या पतीशिवाय दुसरा माझ्या मनामध्ये कधी विचारच आणला नाही. यापेक्षा पतिव्रतेची व्याख्या तरी काय आहे महाराज? पतिव्रते जैसा भ्रतारो प्रमाण. आपला पती सोडून दुसऱ्या कुठल्याही परपुरुषाचा विचार मनात आणला नाही, ती पतिव्रता आहे. आणि भिल्लीने जरी असली जातीची तरी आपल्या पतीशिवाय तिने कधीही दुसरा विचार केला नाही. तिच्या पाणी शिंपडण्याने दोन्ही मुलं त्या ठिकाणी उठून बसली. त्यांनी भिल्लिनीचे पाय पकडले. राजा राणींनीही भिल्लिनीचा गौरव केला. ही कथा विष्णू नारायण लक्ष्मीला सांगतात. लक्ष्मी, स्त्री मधली ताकद एवढी आहे, तिथे जात पात धर्म बघितल्या जात नाही. तिचा धर्म, स्त्रीचा धर्म हा पतिव्रता धर्म आहे. आणि या पतिव्रतेच्या धर्माच्या बळावर राजाचे दोन्हीही पुत्र त्या ठिकाणी उठून बसले. भिल्लिनीचा गौरव करण्यात आला वगैरे वगैरे एक कथा आहे. नारायणाने, विष्णू नारायणाने ही कथा लक्ष्मीला या 28व्या अध्यायामध्ये सांगितली. आपण 28व्या अध्यायाची कथा इथे थांबून 29वा अध्याय लगेच बघणार आहोत. पण त्याकरता एकदा आपल्याला भगवान श्रीकृष्णाचं भजन करावं लागेल की नाही? श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण भगवान की जय. 28व्या अध्यायामध्ये भगवान नारायणाने लक्ष्मीला भिल्लिनीची जी कथा सांगितली, म्हणजे एका पतिव्रतेचा काय अधिकार आहे ही कथा सांगितली. आणि भगवान म्हणतात, लक्ष्मी, अधिक मासातल्या अनेक कथा मी तुला सांगितल्या, अनेक विधी सांगितले, दान सांगितलं, जप सांगितलं, स्नान सांगितलं, नाही दानातले अनेक प्रकार सांगितले. हे सर्व सांगितल्यानंतर नियम सांगितले. पण एक सांगू का? अधिक मासामध्ये आपण किती दिवस काय दान धर्म जप तप काय केलं असेल, त्याचं उद्यापन केल्या गेलं पाहिजे. ही उद्यापनाचा विधी सांगणारा हा 29वा अध्याय भगवान नारायण लक्ष्मी मातेला सांगतात. लक्ष्मी, महिनाभराचं व्रत करा, 3 दिवसाचं करा, 7 दिवसाचं करा, 1 दिवसाचं करा, कसंही करा, पण त्याचं उद्यापन अधिक मासामध्ये झालं पाहिजे. आता उद्यापन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. चतुर्थी केली, 21 चतुर्थी केली, आपण उद्यापन करतो. मंगळागौरीचं उद्यापन करतो की नाही? काही वटसावित्रीच्या याचं पण उद्यापन असते. आता अलीकडे ते 16 सोमवार शुक्रवार वगैरे त्यांचे पण उद्यापन आहेत. उद्यापन म्हणजे त्या विधीचा समारोप. अशा प्रकारचा अधिक मासातील आपण जे विधी करतो त्याचाही समारोप करावा, असं भगवान नारायण लक्ष्मी मातेला सांगतात. भगवान म्हणतात, महिनाभर व्रत करा, 5 दिवस करा, 7 दिवस करा, 1 दिवस करा, पण ते व्रत झाल्यानंतर त्याचं उद्यापन झालं पाहिजे. काय करायचं उद्यापन म्हणजे? उद्यापनाच्या दिवशी गंगा स्नान करायचं, प्रातःकाळी स्नान करायचं, घरी देवाची पूजा करायची, पाठ मांडायचा, चौरंग मांडायचा, त्याच्यावरती बाजूला रांगोळी काढायची, घर सजवायचं, भगवान श्रीकृष्णाची मूर्ती ठेवायची, कलश मांडायचा, मूर्ती ठेवायची, षोडोपचारे पूजा करायची, वस्त्र अलंकार नेसवावेत,
पूजा विधी करून आरती करावी. थोडक्यात सांगू का, आपल्याला माहिती आहे सत्यनारायणाची पूजा आपण करतो की नाही, तशीच भगवान विष्णूची, भगवान श्रीकृष्णाची पूजा करायची. नैवेद्य दाखवायचा, ब्राह्मण स्वाशीन जेवायला बोलवायचे, वैष्णव जेवायला बोलायचे, वारकरी जेवायला बोलवायचे, सद्भक्त जेवायला बोलवायचे, नातेवाईक जेवायला बोलवायचे, मेवणे जावाई, मेवणे मामा काका काय असतील जेवायला बोलवायचे, प्रसाद करायचा, तीर्थप्रसाद सत्यनारायणासारखा व्रत करायचं. आणि हे सर्व केल्यानंतर आमंत्रितांना भोजन देऊन, त्यांचा सत्कार करून, ब्राह्मणाला दक्षिणा देऊन हे व्रताचं उद्यापन करावं, असं भगवान नारायण त्या ठिकाणी लक्ष्मी मातेला सांगतात. उद्यापनाच्या दिवशी गंगापूजन करावं. गंगापूजन करून गंगा जलासहित ते पात्रही दान करता येतं. ज्यांनी मौन भोजनाचं व्रत केलं त्यांनी मंदिरामध्ये घंटा बांधावी, म्हणजे घंटा दान करावी, असंही सांगितलं गेलं आहे. तूप घालून एखाद्या धातूचा दिवा दान करावा उद्यापनाच्या दिवशी, हेही आपल्याला करता येईल. काय होते याच्यामुळे आपल्या घरामध्ये संतती चांगली होते, झालेली संतती चांगली निघते, आपली भरभराट होते, संस्कारक्षम जीवन जगता येतं, सुख शांती मिळते, मन प्रसन्न राहते. भगवान नारायण म्हणतात, लक्ष्मी मन प्रसन्न राहण्यासाठी हे सर्व विधी अधिक मासाच्या कथेमध्ये जे जे विधी आले ते केल्यानंतर त्याचा उद्यापनाच्या दिवशी अशी आपण सांगता केली पाहिजे. 30 दिवस प्रमाणे आता आपला आजचा कुठला 29वा अध्याय आहे. अधिक मासाचा महिनाभर जर आपण एक अध्याय वाचला किंवा त्या अध्यायाचं श्रवण केलं तरी आपल्याला शेवटच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा करून उद्यापन झालं असं समजता येईल. दान दक्षिणेचे अनेक प्रकार सांगितले आपल्याला माहिती आहे. 33 अनारसे आहे, 33 बत्ताशे आहे, धातू पात्र आहे, असं आपल्याला देता येते. त्याही पेक्षा पुढे जाऊन सांगू का, गरजूंना, एखाद्याला गरीब आहे त्याला कपडे नाही, कपडे देता येतील. गरजूला चप्पल देता येईल, कपडे देता येतील, चप्पल देता येतील, काही धनधान्य देता येईल. 8 दिवस 7 दिवस त्याला पुरेल असं द्रव्य देता येईल. गोशाळेला मदत करता येईल, गोग्रास भरवता येईल. कुठे एखादं भागवत सप्ताह चालू आहे, एखादं कुठं धार्मिक विधी चालू आहे, तिथे श्रमदान करता येईल, तिथे धनदान करता येईल, नाही का. अशा अनेक प्रकारचे विधी आपल्याला त्या निमित्तानं करता येईल. एवढे दिवस जरी आपल्याला काही करता आलं नाही तरी अधिक मासाचे 2 दिवस जे राहिले, या 2 दिवसात जरी आपण काही केलं तरी चालेल. आणि उद्यापन करत असताना उद्यापनाच्या दिवशी विशेषतः हे सर्व पूजा विधी झाल्यानंतर भजन, कीर्तन, नामस्मरण हे आपण केलं पाहिजे, असंही आपल्याला शास्त्र सांगते. म्हणजे आता इथं आम्ही कीर्तन कुठे ठेवू, कोण्या बुवाचं कीर्तन ठेवू? तुम्ही म्हणता कीर्तनाचा अर्थ म्हणजे नुसतं व्याख्यान असा होत नाही. भगवान म्हणतात सततम कीर्तन तो माम, सतत कीर्तन म्हणजे काय विणा घेऊन, चाल घेऊन व्याख्यान करणं म्हणजे कीर्तन असं नाही. कीर्तन म्हणजे भगवंताचं नामस्मरण, हरिपाठ, तुकोबारांच्या अभंगाचं गायन, ज्ञानोबारांच्या अभंगाचं गायन, हेही चिंतन आहे. रामकृष्ण हरीचा जप, हेही चिंतन आहे. हे सर्व पुण्यप्रद आहे, पुण्यप्रदान करणार आहे. अधिक मासामध्ये हे घडलं पाहिजे. उद्यापनाच्या दिवशी सुद्धा हेच केलं पाहिजे. भगवान नारायण लक्ष्मीला सांगतात, लक्ष्मी आता बघ अधिक मासाचे 2च दिवस राहिले, रविवार, उद्याचा रविवार आणि परवाचा सोमवार, तसं उद्याच अमावस्या आहे. परवा मला वाटते सकाळी 8:30 वगैरे पर्यंत काहीतरी आहे. तेव्हा उद्या आपल्याला शक्य तेवढं दान, धर्म, जप, नामस्मरण काय करता येईल ते करूयात. आज 29व्या अध्यायामध्ये उद्यापनाचा विधी भगवंतानी लक्ष्मी मातेला सांगितला.
उद्या 30वा अध्याय आणि 30व्या अध्यायामध्ये द्रौपदी मातेचं थोडं आहे त्यात, मी सांगेल उद्याच्या भागामध्ये. आणि त्यानंतर 31वा अध्याय म्हणजे सर्व 30ही अध्यायाचा सारांश आहे. 2 अध्याय आपले राहिले. आज 29वा अध्याय आपण इथे संपूया. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अधिक महिन्याचा शेवटचा किंवा उपांत्य भाग आणि त्यानंतर मग सारांश बघू. उद्या दोन्ही अध्याय करू किंवा उद्या एक आणि परवा एक अध्याय करू, पण तो न चुकता आपल्याला ऐकायचा आहे. या अगोदरचे काही भाग आपण ऐकले नसेल तर जरूर ऐका. ज्यांनी सबस्क्राईब केलंय त्यांना काही प्रश्नच नाही, त्यांना माहिती आहे. पण ज्यांनी संतांचे अमृतवचन हे आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. अधिक मासातील सर्व भाग ऐका. नवे नवे एवढंच नाही, या अगोदरचे आपले अनेक भाग, अनेक विषयावरती चिंतन आपण मांडलेलं आहे, तेही जरूर ऐका. आणि आपल्या पदरामध्ये भगवंताची कृपा पुण्य प्राप्त करून घेऊयात. चला तर मग आज इथेच थांबू. उद्याच्या भागात आपण 30वा अध्याय घेऊन येईपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. आणि आपल्या नियमाप्रमाणे एकदा भगवान श्रीकृष्णाचं भजन. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. पुंडलीकवरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन श्रीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय. श्री कृष्ण भगवान की जय.